दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात लाखो कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार। करारातून लाखो रोजगार निर्माण होणार। नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड। सर्वात कमी वयात नितीन नबीन भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी। ठाकरे बंधू बीएमसीतील राजकारण फिरवू शकतील। सुप्रीम कोर्टातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सुप्रीम कोर्टातच कधीतरी संपवेल, असं असीम सरोदे यांचं ट्विट। जिल्हा परिषदांबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गोंधळ। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। ईव्हीएमवर बंदी घालण्याची आंदोलकांची मागणी। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चची पालघर जिल्हाधिकाऱ्याकडे कूच। पोलिसांनी रस्ता अडवला। शेतकऱ्यांच्या नावावर वनपट्टे व्हावे यासह 12 मागण्यांसाठी हा मोर्चा। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती। लवादाने अहवाल सादर केल्याशिवाय कुठलंही झाड न तोडण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचना। महाराष्ट्र वाहतूक नियमांचे गुजरातीत बॅनर। पालघरमधल्या गुजराती बॅनरवरून वाद पेटला। पोलीस रस्ता बॅरिकेटिंग हद्द महाराष्ट्राची पण भाषा गुजरातची। सोनं 2,500 तर चांदी 14,000 महागडी। जीएसटी सह सोनं 1,50,895 रुपये तर चांदी 3,20,330 रुपयांवर।